सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरित्राच्या सत्रामध्ये आपण कालच्या सत्रामध्ये ब्रह्म विष्णू महादेव यांचा गर्वहरण कसा केला श्री दत्तात्रेय महाराजांनी, तिन्ही हे देव अनुसया मातेचं सत्वहरण करण्यासाठी आले होते, परंतु श्री दत्तात्रेय महाराजांनी त्यांचीच फजिती करून टाकली। अशी फजिती झाल्यानंतर नारददेव तिथे येतात। नारद मुनी बद्रिकाश्रममध्ये काय कथा वार्ता होतात ते आपण सर्व ऐकलं। आणि पुढं नारद मुनी सत्य कैलाश वैकुंठाकडे जातात सर्व क्षेमवार्ता सांगून इकडे अत्रि ऋषींना आणि अनुसया मातेला। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढं काय काय होते। नारद मुनी सत्य कैलाश वैकुंठात जातात, त्या देव्यांना, ते जे काही लक्ष्मी पार्वती सावित्री होत्या त्या देव्यांना जाऊन काय सांगतात, काय काय प्रसंग घडतो, काय लीळा करतात श्री दत्तात्रेय महाराज, हे सर्व आपण आजच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। मागचं सत्र कोणी ऐकलं नसेल, तिन्ही देवांचं गर्वहरण कसं केलं श्री दत्तात्रेय महाराजांनी, तर वर आय बटनमध्ये मी ती लिंक दिलेली आहे, आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा। नेहमीच्या प्रमाणे श्री दत्तात्रेय महाराजांचा हे जे चरित्र आहे हे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि त्यामुळे या व्हिडिओला लगेच लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनाही रुची असेल श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरित्रामध्ये, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। इथे दररोज तुम्हाला दत्तात्रेय महाराजांचं चरित्र ऐकायला मिळेल। त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी श्री दत्तात्रेय महाराजांचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। जे ब्रह्म विष्णू महादेव आहेत त्यांच्या पत्न्या इकडे घरी खूप चिंतातूर झाल्या होत्या की आपले पतिदेव अजून का आलेले नाहीत। त्या तिन्ही देव्या आपल्या अंतर्ज्ञानाने त्रिभुवन शोधू लागल्या, ढुंढाळू लागल्या की कुठे आहेत आमचे पतिदेव ब्रह्म विष्णू महादेव। परंतु श्री दत्तात्रेय महाराजांनी असा काही चमत्कार दाखवला की ह्या लक्ष्मी पार्वती सावित्रीला एवढ्या मोठ्या देव्या असून त्यांना स्वतःचे पती कुठे आहेत या पृथ्वीतलावर हे समजायला मार्ग नाही। बद्रिकाश्रमातली काहीच कथावार्ता त्याला समजत नव्हती। तेवढ्यात नारद महर्षी सत्यलोकी आले। सावित्रीकडेच आज लक्ष्मी पार्वतीचा मुक्काम होता। नारदांना पाहताच चिंतातूर झालेल्या तिन्ही देव्यांनी नारदाला घेरले। आतुरतेने विचारू लागल्या, अरे नारदा, अरे कुठे आहेत आमचे पती? नारद महर्षी म्हणतात, तिन्ही देवच ना, तुमचे जे पती तुम्ही विचारतायत ब्रह्म विष्णू महादेवच ना, ते तर सकाळी बद्रिकाश्रमात जाताना दिसले होते। मग तिन्ही देव्या म्हणाल्या, मग अजून का परतले नाहीत? यावर नारदजी म्हणतात, मातांनो, ती अनुसया महासती आहे ना, फार धार्मिक आणि श्रद्धा संपन्न आहे, तिनेच आग्रहपूर्वक त्यांना विनविले असेल। कशाला एवढी चिंता करत आहात? येतीलच आज न उद्या, याच्यात चिंता करण्यासारखी काय गोष्ट आहे? महासती अनुसयेचे नाव ऐकताच प्रथम थोडा क्रोध आणि नंतर संशय निर्माण झाला। अरे नारदा, काही विपरीत घडल्याचा संशय वाटतोय मला। असे केविलवाणे उद्गार ऐकताच नारदाला मोठी गंमत वाटू लागली। अंतकरणात हर्ष दाटू लागला आणि ते तिन्ही देवांना म्हणाले, मातांनो, प्रभूची लीळा अगाध आहे। ती देवादिकांना सुद्धा कळत नाही। प्रभू आपल्या भक्तांचे सदोदित रक्षण करत असतो, म्हणून धर्माचे सत्याचे पालन करीत प्रभूची भक्ती प्राप्त करणे हेच सर्वाचे इति कर्तव्य आहे। लोभ, मोह, आशा, अहंकार आदी विकार जीवात्म्यांनाच नव्हे तर देवादिकांनाही दुःखदायक आहेत।
आपल्या ठिकाणी अनुसेबद्दल असूया निर्माण झाली, त्यामुळे किती अनर्थ ओढवला हे तुम्ही लवकरच जाणाल. आपण आता बद्रिकाश्रमात जाऊन तेथे केलेल्या अपराधाची अनुसेला क्षमा मागा आणि आपापल्या पतिदेवांना संकटमुक्त करा. नारदाचे वक्तव्य ऐकून तिन्ही देवांना आपला अपराध कळाला. विनम्रपूर्वक त्या नारदाला विचारू लागल्या, नारदा, काय झाले आमच्या पतिदेवांना? काही शाप देऊन किंवा अदृष्ट अनिष्टांनी त्यांना संकटग्रस्त तर केले नाही ना? तेव्हा नारद म्हणाले, अत्री अनुसया हे दोघेही सात्विक आहेत. त्यांचे कोणी कितीही अनिष्ट केले तरी त्यांच्याविषयी ते प्रेमळच असतात, परंतु तिन्ही देवांना मात्र त्यांनी केलेल्या अपराधाचे फळ मिळाले. तिन्ही देव नवजात बालके झालीत आणि माता अनुसया त्यांचे संगोपन करीत आहे. तो प्रभू अत्री अनुसयेच्या हृदयात त्यांच्या घरात सतत वास करीत असतो व त्यांचे रक्षण करीत असतो. तिन्ही देव्यांनी आपल्या दैवाला दोष देत उतावीळ होऊन नारदांना म्हटले, नारदा, अरे आपण सत्वर विलंब न लावता त्या महामातेची क्षमा मागितली पाहिजे. तिन्ही देव्यांसह नारद महर्षी बद्रिकाश्रमात येऊन पोहोचले. नारद महर्षी आणि 3 सौंदर्य संपन्न सर्वालंकार विभूषित स्त्रिया अनुसेने पाहिले आणि तर्काने ओळखले की ह्याच साक्षात उमा, रमा, सावित्री. तिन्ही देवांच्या महादेव्या आहेत. लगबगीने अनुसया उठली. भक्तिभावपूर्वक तिने सर्वांना वंदन केले आणि आदरातिथ्याची तयारी करण्यासाठी प्रवृत्त होताच तिन्ही देवांनी अनुसयेचे चरण धरून विनविले, हे महामाते, तूच या जगात तिन्ही देवांची जननी आहेस. हे महासती, आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आमच्या पतींना पूर्ववत करून आमचे सौभाग्य रक्षण कर. अनुसया माता किती उदार मनाच्या होत्या. त्यांनी सहज क्षमा करून टाकली तिन्ही देवींना. परंतु या तिन्ही देवींना सुरुवातीला क्षमा करता नाही आली. नारदाने जरी म्हटलं की अनुसया मातेने पायात तोडर घातले वगैरे वगैरे, यांना देवींना या क्षमा नाही करता आलं. परंतु अनुसया मातेंनी एवढं मोठं मन केलं आणि लगेच क्षमा करून टाकलं त्यांना आणि लगेच आदरातिथ्याची तयारी करायला लागतात. आणि अशी आदरातिथ्याची तयारी करत असतानाच मग या देव्यांनाच खूप पश्चाताप होतो आणि ते विनंती करायला लागतात की आम्हाला क्षमा करा. अनुसया माता विनम्रपणे त्यांना म्हणाली, देव्यांनो, हे अघटित घडविणारा तो प्रभू आहे. माझ्याजवळ ना कोणती शक्ती आहे ना कोणते सामर्थ्य आहे. मी केवळ त्या परमेश्वराची अनन्य भक्ती करून धर्माने घालून दिलेल्या मर्यादेचे पालन करते. तुम्ही सामर्थ्य, ऐश्वर्य, शक्ती संपन्न आहात. आपापले पती त्या पाळण्यातून घेऊन जा. तिन्ही देव्या नारदाकडे पाहत पाळण्याकडे गेल्या. पाळण्यात शांत वृत्तीने झोपलेल्या बालकाकडे पाहून घाबरून गेल्या आणि नारदाला म्हणाल्या, नारदा, कसे ओळखणार आम्ही आपले पती? हे तिघेही एक सारखेच दिसत आहेत. हे लहान बाळ घेऊन काय आम्ही यांचे संगोपन करावे? देव्या अगदी काकुळतीला आल्या. पुन्हा पुन्हा आपल्याला दोष देत अनुसयेचे चरण धरू लागल्या. माता अनुसया त्यांना परोपरीने समजावू लागली, हे देव्यांनो, ज्या प्रभूने माझे सत्वरक्षण केले त्याचीच प्रार्थना करा. तो प्रभू तुम्हालाही संकटमुक्त करेल. मी सुद्धा तुमच्यासाठी त्या प्रभूची प्रार्थनाच करीत आहे. तुम्ही आपल्या अपराधाचा पश्चाताप केला, क्षमा मागितली तर तो प्रभू निश्चितच सहाय्य करील. अनुसयेचा उपदेश ऐकून ध्यानस्थ होऊन त्या परात्पर परमेश्वराची प्रार्थना करतात. तिन्ही देव्या परमेश्वराला परोपरीने विनवितात. पदर पसरून सौभाग्याचं दान मागतात. नारद महर्षी वीणेचे सूर काढून प्रभू भजनात तल्लीन होतात. तो भक्तवत्सल श्रीप्रभू प्रसन्न होतो आणि असा तो परमेश्वर म्हणजे श्री दत्तात्रेय महाराज प्रसन्न होऊन पुढे काय करतात तर हे जे तिन्ही देव आहेत ते त्यांना दान म्हणून त्यांच्या पत्नीला देऊन टाकतात. अनार्जित दाता आहेत श्री दत्तात्रेय महाराज. अनार्जित दाता सेंग ऋषी मातेच्या मांडीवरून उठून एकेका बाळाला उचलून लीलया त्यांच्या पत्नीसमोर ठेवतात. तिन्ही देव पूर्ववत होतात. बाळ सेंग ऋषींना भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार घालतात आणि लज्जेने खाली पाहतात. अनुसया मातेचे चरणवंदन करतात. झाल्या अपराधाची पुन्हा पुन्हा क्षमा याचना करतात. तिन्ही देव्या आपल्या पतींना पूर्ववत पाहत हर्षित होऊन त्यांचे अनुकरण करतात
माता अनुसया परोपरीने त्यांना समजावते की हे दिव्य लोकात निवास करणाऱ्या देवांनो, तुम्ही ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश या सर्व शक्तींनी परिपूर्ण असूनही केवळ आत्मविस्मृती रूप अज्ञानामुळे अधपतनाला प्राप्त झाले होते. परंतु तो प्रभू दयाळू आहे, त्याच्या कृपा प्रसादाने सर्व अनर्थ टळले. याच गोष्टीचे मला समाधान आहे. मी तुमच्यावर तुम्ही बालरूपात असल्यामुळे जे स्नेह केले, जी काही कर्तव्य म्हणून अल्पस्वल्प सेवा केली, त्यामुळे तर तुम्ही माझे पुत्रच आहात असे मला वाटते. आपल्या पुत्राचे अपराध कोण माता उदरी घालत नाही. आपणाविषयी माझ्या अंतःकरणात येत किंचितही किंतु नाही. म्हणून तुम्ही ही पुन्हा पुन्हा विनवणी करणारे आता हे प्रयत्न बंद करा. पुरे झाले आता हे प्रयत्न. तिन्ही देव पुन्हा हात जोडून माता अनुसयेला म्हणतात, हे उदार हृदय माते, तू धन्य आहेस. तुझ्या विशाल हृदयाला सप्तसागराची उपमाही थोडी आहे. आम्हाला पुत्र म्हणून स्वीकार करून तू आम्हाला कृतार्थ केलेस. अनंत काळपर्यंत आम्ही तुझे उपकार फेडूच शकणार नाही. हे माते, तू आमच्यासाठी देवस्वरूप आहे, म्हणून पुन्हा पुन्हा तुला वंदन असो. ब्रह्मदेव नारद महर्षी व अत्रि ऋषीकडे अंगुली निर्देश करून म्हणतात, हे माझे मानसपुत्र आहेत, परंतु आम्ही दिव्य स्वरूप देवता असूनही योग्यतेमुळे आमच्यापेक्षाही हे श्रेष्ठ झालेत. दैवाची गती अति गहन आहे. चित्तवृत्तीचे चक्र ज्याच्या स्वाधीन आहे तोच या जगात विजयी आणि कृतकृत्य होतो. चित्तवृत्तीच्या असंख्य धारा जाणणे हीच साधना आहे. त्या साधनेत थोडीही अकुशलता झाली की आत्मविस्मृती व्हायला अवधीच लागत नाही. भोगाचाही त्याग करून प्रसंगी आपल्या प्राणाची पर्वा न करता योग्यतेचे रक्षण करणे व उत्तरोत्तर ती योग्यता वाढवित जाणे हे धर्मतत्वच आम्ही विसरलो आणि आमची जागा सोडून यत्किंचित पाशवी वृत्तीचा प्रवेश आमच्यात झाला. ईर्ष्या, द्वेष, असूया, काम, क्रोध, विकार यामुळे अधपतनाकडे जाण्याची गती सहजतेने प्राप्त होते. विष्णू आणि महेश विनयपूर्वक मध्येच म्हणतात, तेच भोग केवळ आमचेही नशिबी आले, परंतु तो प्रभू दयाळू आहे आणि माता अनुसया खरोखर आमची माऊली बनली म्हणून थोडक्यात भागले. तिन्ही देवपत्न्या म्हणाल्या, हे महामाते, केवळ तुझी स्तुती सहन न झाल्यामुळे जी एक असूयेची, द्वेष, मत्सराची ठिणगी आमच्या चित्तात निर्माण झाली, त्यामुळे किती भयंकर प्रसंग आम्ही ओढवून घेतला. खरे तर आम्हीच अपराधी आहोत, म्हणून आम्हालाच या अपराधाचा दंड मिळावा. अत्रि ऋषी सर्वांना हात जोडून म्हणतात, अहो, आता किती खेद करणार. झाले गेले ते विसरून जा. आपण सर्व त्या विशाल कुटुंबातील सदस्य आहोत. ही त्या प्रभूची अतर्क्य आणि अलौकिक अशी लीळा आहे. त्या निर्गुण निराकाराचे सगुण साकार रूप जे सेंग ऋषी त्यांची ही बाळ लीळा आपल्या सर्वांच्या भाग्याने अगदी जवळून पाहता आलेली आहे. धर्म संरक्षण आणि दुष्ट प्रवृत्तीचा विनाश यासाठीच परमात्मा अवतरतो. त्याच उपदेशाची यापुढे समाजाला आवश्यकता आहे. आजपर्यंत कृतयुग होते. सर्वत्र सदाचार प्रवृत्ती होती. समाजात कोणी अहंकारी नव्हता, कोणी अपराधी नव्हता, कोणी शासकही नव्हता. त्याग, संयमपूर्वक सर्वजण परस्पर स्नेह, स्वकर्तव्य, स्वधर्म याद्वारे आत्मचिंतनात तथा प्रभुस्मरणात मग्न होते. म्हणजेच त्या काळात आत्मोपास्ती हा धर्म आचरण्यात होता. अशा तृष्णारहित सर्वांची चित्तवृत्ती शांत होती. सत्य कृतयुग संपून त्रेतायुग लागले आहे. 32 लक्ष वर्षाच्या कृतयुगाचा अवधी संपला. ते दिवस आपण सर्वांनीच उपभोगले. त्यामुळे सदैव तीच धारणा अंतःकरणाला सुखवित असते. हा सर्वांचा अनुभव आहे. या कालावधीत जीवात्मे देवताशक्ती या तृप्त होत्या. आता मात्र चित्तवृत्तीचा स्तर थोडा खालावला आहे. त्रेतायुगामध्ये अत्रि ऋषी म्हणतात की चित्तवृत्तीचा जो स्तर आहे कृतयुग संपल्यानंतर त्रेतायुगामध्येच खालावलेला आहे.
आता तर कलियुग आहे, किती आपली चित्तवृत्ती खालावली गेली असेल. ज्याचे जवळ संयम, विवेक, तितिक्षा नाही, ज्याची वृत्ती सर्व चराचराविषयी मैत्रीभाव, करुणा, मुदिता आणि उपेक्षेने युक्त नाही, त्याला आपली चित्तवृत्ती स्थिर ठेवता येणारच नाही. तो अज्ञानाने नष्ट होणार. म्हणून प्रभूने हे दाखविले की आत्मस्मृतीपासून परावृत्त झालेल्या व्यक्तींना प्रथम मानसिक वृत्ती घेरतात, त्यानुसार अधपतनाच्या दिशेने वाटचाल होऊ लागते आणि त्यातच मग व्यक्ती गुरफटल्या जाऊन सर्वनाश करून घेतो. ज्याच्या ठिकाणी संपूर्ण आसक्ती भावाचा त्याग होऊन त्या परमपित्याविषयी शरणागत भाव निर्माण होतो, ज्याचे अंतःकरणात भक्ती, प्रेम, ज्ञान, वैराग्यादी आदर्शाचा उदय होतो, क्षमा, विनय, तितिक्षा पूर्वक जो वर्तन करतो, तोच या सर्व नाशापासून वाचतो. म्हणून या जगात सर्व काही वाईट असले तरी ते आहे अज्ञान. सर्वात वाईट अज्ञान आहे. त्या अज्ञानाच्या प्रत्येक कार्याचा परिचय साधकाला आपल्या चित्तवृत्तीतच घडला पाहिजे. त्या अज्ञानजन्य वृत्ती जेथे निर्माण होतात तेथेच असंगरूपी शस्त्राने छेदता आल्या पाहिजे. हीच शिकवण त्या परमदयाळू प्रभूला या घटनेच्या निमित्ताने द्यायची असावी. म्हणून सर्व भावे आपण त्या प्रभूचाच आश्रय घेणे हेच यापुढे हितकारक आहे. सर्वाचा उत्कट भक्तिभाव जाणून 8 वर्षाची सेंग ऋषींची बालमूर्ती जी आहे, एकदम आरक्त तेजस्वी बालमूर्ती, सुहास्य वदनाने सर्वांना आनंदित करून तिन्ही देव आणि देवांना म्हणाली, अनुतापाच्या अग्नीत आपल्या सर्वांचे अपराधरूपी दोष भस्मसात झाले आहेत. असा अभय वर जो आहे तो दत्तात्रेय महाराजांनी त्या सर्वांना दिला. व्यवहारात छोट्या छोट्या गोष्टी महान अनर्थाला कारणीभूत होतच असतात. एकदा अनर्थाची परंपरा सुरू झाली की त्यागाचे स्थान भोग घेतात. स्नेहाचे रूपांतरण ईर्ष्या, असूयेत होते. कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष होऊन अधपतनाच्याच दिशेने वाटचाल होते. सर्व अनर्थाचे तथा समुन्नतीचे बीज चित्तवृत्तीतूनच अंकुरित होते. अंतःकरणाची भूमी त्रिगुणरहित होऊन ज्ञानशक्ती संपन्न असेल तर ते मुक्ततेच्या महावृक्षाला वृद्धिंगत करते. म्हणून ऊर्ध्वमती, ऊर्ध्वगती आणि ऊर्ध्वरती वृद्धिंगत झाली पाहिजे. चित्तचक्रात उत्पन्न होणारी प्रत्येक वृत्ती तिची गती व दिशा जाणण्याचा मार्ग संयमानेच प्राप्त होतो. संयम ज्ञानशक्तियुक्त विवेकातून निर्माण होतो. नारदाकडे पाहत स्मित हास्य करीत सैंग ऋषी पुढे म्हणतात, श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात, या चित्तवृत्तीच्या गहन विषयाचे अध्ययन प्रत्यक्ष अनुभवाद्वारे भक्त नारदांना करायचे होते आणि सर्व त्रिभुवनातील लोकव्यवहार अभ्यासल्यानंतर त्या पलीकडे श्रेष्ठ स्थानावर असलेल्या तुम्हा देवलोकांच्याही अंतर्चित्तवृत्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी माता अनुसेच्या सत्वाच्या महानतेची महती वर्णन करताच निर्माण झालेल्या असूयेतून परंपरेने अवनती होत गेली. विकारांपुढे छोटा मोठा कोणी नसतो. ज्याने त्याला आश्रय दिला त्याला विकाराने नष्ट केले. असूया ही अहंकाराची उपज आहे. अहंकार अज्ञानाचे अपत्य आहे. सामान्य माणसे केवळ शारीरिक पातळीवर इंद्रियाकारणे विषयांच्या प्राप्तीचा प्रयत्न करीत अवनीतीच्या दिशेने जातात. पण ज्याच्याजवळ सर्वसाधारण सामग्रीची उपलब्धता आहे, सर्व भोग वस्तूंची समृद्धी आहे, ते लोक मात्र केवळ अहंकाराच्या तृप्तीच्या प्रयत्नात अवनीतीचा मार्ग आक्रमितात. दृश्य विषय विपुल आहेत, इंद्रियांची शक्ती कमी आहे. त्यामुळे एक वेळ बाह्य इंद्रियावर विजय मिळवणे सोपे, परंतु अंतःकरणाची अहंकाराची कक्षा अपरिमित आहे.
त्यामुळे अतृप्ततेचा भाव सतत असतो. त्या अहंकारावर विजय मिळवणे अतिशय दुष्कर असते. ज्ञानपूर्वक विषय विरमतेमुळे आणि ईश्वराच्या प्रेमपूर्वक अनन्य भक्तीनेच इंद्रियांची तथा अहंकाराची तृप्ती शक्य आहे. ते तृप्तीच पूर्ण समाधान आहे, तेच साध्य आहे. माता अनुसेला ते पूर्ण समाधान प्राप्त झाले आहे. तिच्या उदारतेमुळे प्रेमळ सान्निध्यात सर्व प्रमादांचा ऱ्हास होऊन अनिष्ट टाळले आहे. यापुढे जगात या आदर्श रूप प्रसंगाला अध्यात्म साधनेचे श्रेष्ठ उदाहरण म्हणून लोक स्वीकारतील, यात मुळीच संशय नाही. स्वयं ऋषींच्या उपदेश वचनाला श्रद्धापूर्वक ऐकून सर्वांनी लीनतेने साष्टांग प्रणिपात केला. स्वयं ऋषींनी सर्वांना आपापल्या कर्तव्य कर्माला प्रवृत्त होण्याचा आदेश दिला. तिन्ही देव आपापल्या पत्न्यासह पुन्हा स्वयं ऋषींना विनम्र नमस्कार करून प्रार्थना करतात. हे प्रभो, आपल्या सान्निध्यात अपूर्व असा आनंद प्राप्त झाला. सदैव आपल्या सान्निध्यात राहावे हीच आमची इच्छा आहे. पण आपण आम्हाला आमचे स्वकर्तव्य करण्याची आज्ञा देत आहात. आपली आज्ञा शिरसाबंदी मानून आपल्या सान्निध्यात प्राप्त झालेला आनंद हृदयी धारण करून आम्ही स्वस्थळी जात आहोत. आपणच या समस्त अनंत ब्रह्मांडाचे नायक आहात. आमचे दान करून आपण खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दानी झालेले आहात. आपणच भक्तांना आपल्या निजस्वरूपीचा कैवल्य आनंद दान करता, तेव्हा त्या घटनेची स्मृती म्हणून आपले जे दुसरे नाव श्री दत्त ते आपण सार्थ केलेले आहे. आम्ही आपली सतत आठवण करू. श्री दत्तात्रेय या नावाचा आपण प्रसन्नतापूर्वक स्वीकार करून त्या नामाचे रूपाने आपण सदैव आमच्या हृदयात असावे, ही नम्र विनंती आपल्या चरणी आहे. श्री स्वयं ऋषींनी या घटनेपासून श्री दत्तात्रेय प्रभू या नामाचा स्वीकार करून सुहास्य वदनाने संमती दर्शवित कृपादृष्टीने सर्वांकडे पाहून तथास्तु असे म्हटले. तिन्ही देवांनी आपल्या पत्न्यासह पुन्हा विनत होऊन नमस्कार केला. आपल्या अपराधाबद्दल उदारपणे क्षमा केली म्हणून आणि पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यामुळे सद्गदित होऊन माता अनुसेला पुन्हा साष्टांग अभिवादन केले. अत्रि ऋषींना आणि नारद महर्षी यांनाही नमस्कार केला आणि सर्वांचा निरोप घेऊन सृष्टी व्यवस्थेचे कार्य करण्यासाठी सत्य कैलास वैकुंठाला निघून गेले. अशा प्रकारे श्री दत्तात्रेय महाराजांनी श्री दत्तात्रेय असं नामही स्वीकार केलं. श्री दत्तात्रेय महाराजांनी त्या तिन्ही देव्यांना तिन्ही त्यांचे पती दान दिले. जे लहान लहान बाळकं होती ती मोठे मोठे करून दिले. तर हे दत्तात्रेय महाराजांचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. इथे श्री दत्तात्रेय महाराजांचे तुम्हाला दररोज लीळा नवीन ऐकायला मिळतील. आणि त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी श्री दत्तात्रेय महाराजांचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही श्री दत्तात्रेय महाराजांचं चरित्र श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो